शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या महत्त्वाच्या 50 झटपट बातम्या, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील बातम्या बघूया सविस्तर. महाराष्ट्रात आज काय घडले. मुख्यमंत्री सहायता निधीतून मराठवाड्यात 3000 रुग्णांना 25 कोटी रुपयांची मदत. आरोग्य शिबिरातून 12,000 नागरिकांना दिलासा मिळाल्याचं महाराष्ट्र सरकारने थेट सांगितलं. वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे नाहीच, सर्वांनाच अभय. कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून फक्त सक्त ताकीद. शिंदेगडाचे मंत्री वाचल्याची महाराष्ट्रात जनमानसात चर्चा सुरू. प्रतीक्षा संपली. पीएम किसानचा हप्ता 8 दिवसात मिळणार. 2 ऑगस्ट रोजी देशातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये येणार. सरकारची महत्त्वाची अपडेट. शेतमालास रास्त भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं सरकारविरोधात आंदोलन. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ होणार. ई-नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार सरकारची माहिती. मुख्यमंत्री सहायता निधीतून महाराष्ट्रात सगळ्याच विभागामध्ये सारखा निधी वाटल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सगळीकडे निधी वाटल्याचं जाहीर. सिंचन प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी 428 कोटी 96 लाख मंजूर. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. महाराष्ट्राच्या धरणांची पातळी अतिशय सुधारणार. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाने शेतकऱ्यांना काय दिले. काहींनी सभ्यतेच्या उणिवाची बेरीज वाढवली. हेच फलित. शेतकऱ्यांना लुटल्याचा धंदा फक्त अधिवेशनात झाला. थेट टीका. 23 वर्षांनी शिराळ्यात जिवंत नागांची नागपंचमी. 21 नागांच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका. सावधगिरी म्हणून लशींचाही बंदोबस्त. शेतकऱ्यांची कांदा पंचमी. दर कोसळल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक. कांदे फेकत व्यक्त केला जाहीर निषेध. शेतकऱ्यांचा सरकारवरती पुन्हा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेतील त्या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी होणार. मंत्री आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण. 14,000 पुरुषांनी स्त्रियांचा लाभ घेतल्याची माहिती झाली अखेर उघड. राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार. ग्रामपंचायत, पंचायत समिती व झेडपींना मिळणार 290 कोटींची बक्षिसं. महाराष्ट्राचा ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणार. सरकारची माहिती. कोकाटेंच्या राजीनाम्याचे कानउघाडणीवर निभावले. कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम. कोकाटेंचा राजीनामा होणार नसल्याची राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवरती. निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात तयारीसाठी आणखीन वेळ मागवणार. सरकारचं स्पष्टीकरण.